तिसरी जनरेशन तुझी आहे जी बिझनेस मध्ये आहे. थॉट प्रोसेस वाईज काही फरक जाणवतोय का? बिझनेस मध्ये नाही झालेला, म्हणजे बिझनेस कसा होतो हा. याच्यात चेंज फारसा नाही झालेला. हे असे छोटे छोटे बदल खूप झालेले आहेत. समजा मला पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्ये काम चालू करायचंय, तुम्ही मला काय 5 टिप्स द्याल ज्या मी फॉलो करायला पाहिजे? फर्स्ट इज युनिकनेस. कॉम्पिटिशन सगळीकडे आहे. व्हॉट स्टँड्स आउट इज युनिकनेस. विषय हा दुसरा मेन महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही कुठल्या विषयाची पुस्तकं काढताय. लोकांना थ्रिलर पाहिजे, लोकांना काहीतरी एनिथिंग विच गिव्स देम दॅट किक. कादंबरीचा काळ मी तरी म्हणेन थोडासा उतरताय. ओके. पण ललित कथासंग्रह यांना एक छान दिवस आहे. मोर पॉइंट असा आहे की तुमचं डिस्ट्रीब्युशन, तुम्ही कुठपर्यंत पोहोचताय. शेवटचं मी असं सांगेन की वैविध्यपूर्णता. एकाच प्रकारची पुस्तकं काढत बसलं की एका लिमिट नंतर त्याला एक स्टॅगरिंग पॉइंट. ऍज अ प्रकाशक म्हणून तुम्हाला चॅलेंजेस काय येतात बिझनेस रन करायला? खूप वेळ ती खूप वाईट गोष्ट आहे डिस्काउंट. मी लोकांना हेच समजवतो, तुम्ही पीव्हीआर ला पिक्चर बघायला जाता, 400 रुपयाचे पॉपकॉर्न आणि 400 रुपयाचं तिकीट गुणिले 3 म्हणजे 3ची फॅमिली गेली. तर म्हणजे तुम्ही साधारण 1-2 हजार रुपये जर खर्च करताय, तुम्ही तिथे डिस्काउंट साठी हुज्जत घालता. पुस्तकच म्हणली की का? पण मग ते पब्लिशर्सनी सवय लावलेली आहे ना. हो, लावलेली आहे ना, ही हार्ड फॅक्ट. कुठेतरी एका लिमिट पर्यंत आम्ही पण लावली असं. आणि याचा खरं तर दुष्परिणाम बघितलात ना तर तो बुकसेलर्स नाही. एक प्रकाशक आज आपल्या बरोबर आहे. सहज बोलता बोलता मराठी मूड काय आहे, पुस्तक आणि बरंच काही मध्ये आपण काय करतो हे मी त्यांना सांगितलं आणि रिक्वेस्ट केली की एक अर्ध्या तासाचा वेळ मिळेल का. आणि शेवटी आम्ही दोघं जण बसलेलो आहोत. प्रकाशकाचं नाव आहे दिलीपराज प्रकाशन. मला दिलीपराज प्रकाशन हे फक्त आणि फक्त सुहास शिरवाडकरांमुळे कळलं. आणि त्यात पण त्यांचं पहिलं वाचलेलं पुस्तक म्हणजे दुनियादारी. त्याच्या पुढे अनेक शिरवाडकरांची पुस्तकं वाचली. अनेक वेळा इनडायरेक्टली दिलीपराज प्रकाशांबरोबर कनेक्ट मध्ये होतो, पण असा डायरेक्ट कनेक्ट कधीच झाला नाही. मोहित मला परवा भेटला, त्याला म्हटलं असं असं करायचंय. इमिजिएटली ठरलं आणि आज मोहित आपल्या पॉडकास्टमध्ये पुस्तक आणि बरंच काही मध्ये मस्तपैकी गप्पा मारायला आलेला आहे. मोहित, सगळ्यात पहिला माझा म्हणजे चॅनलचा हा प्रश्न असतो, मूड कसा आहे आज? एकदम छान. सातारा अनएक्सपेक्टेडली खूप छान गेलेलं. अनएक्सपेक्टेडली छान गेलं म्हणजे काय? मटण खायला मिळालं, तांबडा पांढरा खायला मिळाला? नाही, लोकांचा प्रतिसाद फार आवडला. यावेळेसचा सातारा ग्रंथ महोत्सव गेले 25 वर्ष होतोय बरोबर साताऱ्यात. तो यावर्षी पण म्हणजे मागच्या वर्षी नोव्हेंबरला, आता 45 दिवसापूर्वीच झाला. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हे होतं की खरेदी होईल का. लोक येतील याची गॅरंटी होती, पण खरेदी होईल का, संस्था येऊन खरेदी करतील का, रयतच्या शाळा येतील का, लायब्ररीज येतील का. बरोबर. आल्या, म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप जास्त आल्या. ग्रंथ महोत्सव होऊनही आल्या. त्याच्यामुळे एकदम छान. आणि ऍज अ प्रकाशक यू आर हॅपी? ऍज अ प्रकाशक आय एम हॅपी. कारण मागचे काही साहित्य संमेलन तुम्ही बघितलीत की नाही कल्पना नाही, पण अंबळनेरला खूप वाईट अनुभव आले होते. फारच वाईट अनुभव आले होते. म्हणजे काही प्रकाशकांनी एक दिवस आधीच आपला भाषा गुंडाळून आपापल्या गावी निघून गेले होते. ही वेळ आली होती. हॉटेल्स नाहीत. लोकांना धुळे किंवा जळगाववरनं रोज अंबरनेरला अपडाऊन करावं लागत होतं. बरोबर. जेवण निकृष्ट दर्जाचं होतं. लोक आजारी पडत होते. आमचा स्टाफ आजारी पडला. सो हे सगळं काही इथे नाही. एकही झिरो कंप्लेंट्स, टोटल झिरो कंप्लेंट्स. फॅन्टॅस्टिक. आणि सेल वाईज मला नंबर्स नकोय. वी आर सॅटिस्फाईड. यू आर सॅटिस्फाईड. बर. सातारासाठी आय एम सॅटिस्फाईड. म्हणजे आपण जर सातारा मध्ये बसून आता बोलतोय, इथला टियर 3 टियर 4 म्हणता येईल याला. शहर नाही अजून, नगर परिषद आहे. वी आर हॅपी. ओके. आता आपण पब्लिशिंग बिझनेस कडे येऊया. तिसरी जनरेशन तुझी आहे जी बिझनेस मध्ये आहे. ठरवलेलंच होतं का की आपल्याला हेच करायचंय म्हणून? गमतीचा पार्ट पाहिजे असेल तर ठरवलेलं नव्हतं. थोडासा बंड झाला होता. अच्छा, झालेला एकदम थोडासा. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं. ऍडमिशन ऑलमोस्ट सॉफ्ट ऍडमिशन झाली होती पुण्यात FCI ला.
समहाव ते सगळं चेंज होऊन मी BBA केलं, MBA केलं अँड नाऊ बर आय एम पण इनटू तो पब्लिशिंग. छोटासा एक फ्रिक्शन होता छोटासा त्याच्यानंतर friction. काही नाही. हे नाही. बर ही तिसरी पिढी येस, बरोबर आहे. पहिल्या पिढीने साधारण 70च्या आसपास चालू केलं, 71. 71ला म्हणजे आपण 55च्या आसपास आसपास. आपण आहोत. ओके, मला माहित नाही तुम्ही पहिली पिढी बघितलीत का? नाही, नाही. बर, दुसरी पिढी 100% बघितली. ओके, स्टील वर्किंग विथ स्टील वर्किंग विथ देम. दुसरी पिढी आणि तुमची पिढी याच्यामध्ये थॉट प्रोसेस वाईज काही फरक जाणवतोय का? सो चेंज बघायला गेला तर बिझनेस मध्ये नाही झालेला, म्हणजे बिझनेस कसा होतो हा याच्यात चेंज फारसा नाही झालेला. स्टाईल ऑफ डुईंग खूप वेगळी आहे, हा पण फंडामेंटल्स तेच आहे. फंडामेंटल्स तेच असतात तेच ना. आहे. ओनली स्टाईल विल चेंज. या स्टाईल 100% त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, आज आपण सोशल मीडिया वापरतोय. वापरतो 100%. पण त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता पण मीडिया होता. सो त्याच्या वेळेस अग्रेसिव्हली वृत्तपत्रांमध्ये गोष्टी ज्या रिव्ह्यूज, हो. जे तुम्ही रिव्ह्यूअर आहात, हो. रिव्ह्यूज यायचे हो, थांबलेले नाव. तो आता आता न्यूज पेपर मध्ये तर नाहीच राहिलं ना. नाही झालं. नाही हो. आहेत, पण त्याला कमर्शियल अँगल आहे. हो, हो, किती देणार हो, वर्षाचे, हो, काय करार हो. करूयात आपण. बरोबर बरोबर. सोशल मीडिया देर इज फॉर फ्री. हो. जर तुम्ही त्याचा राईट वेनी हो, उपयोग केला, हा. म्हणजे स्काय इज द लिमिट हम्म. त्याच्यासाठी. हम्म. हे असे छोटे छोटे बदल खूप झालेले आहेत फ्रॉम सेकंड टू थर्ड, हम्म. आणि ते सगळेच काही लागतात असंही नाहीये. हा, बरोबर आहे. ही तर रियालिटी आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. प्रत्येकच बदल हा सक्सेसफुल बदलच होईल बरोबर हे आहे. 100% खोट आहे. हो, अगदी खरंय, अगदी खरंय. पण त्याच्यातनं काहीतरी शिकायलाही मिळतं. बरोबर बरोबर. जे बदल आपण त्याच्यामध्ये फेल झालेलो आहे हम्म. त्याच्यातनं आपल्याला शिकायलाही मिळतं. बर. मग कळतं की त्यांचं ते का का ते हट्टा करत असं होते? होतं की ते असंच झालं हा, पाहिजे, म्हणजे असंच अरे बाबा करा 40 म्हणून. वर्ष असं करायला थोडेच वेळ देतो आम्ही सगळे. बरोबर बरोबर बरोबर. किंवा कधी कधी त्यांनाही वाटतं की मे बी मी हे आधी केलं असतं तर हो. थिंग्स कुड हॅव बीन हो, डिफरंट. हो, सो हो. इट गोज बोथ दी वेज. ओके ओके. मराठी पब्लिशिंग हाऊस आणि इंग्लिश पब्लिशिंग हाऊस, मी इंटरनॅशनल नाही म्हणत आहे, इंडियन नॅशनल पब्लिशिंग हाऊस. आता तुम्ही पण नॅशनलच आहात, पण थोडे मराठी जास्ती आहे आपलं असं. माझं फक्तच मराठी आहे. फक्त माझी मराठी. लहान मुलांची काही सिलेक्टेड एक 20 टायटल्स ही इंग्लिश आहेत. सो आपण जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर ती कशी कंपॅरिझन होऊ ती शकते? कंपॅरिझन अशी होऊ शकते की दिल्ली मधला बसलेला किंवा मुंबईमध्ये बसलेला इंग्लिश पब्लिशर हम्म. ला आधी आपण त्याचं हे करूया, हो. विश्लेषण करूया. त्याला बाउंड्रीज नाहीयेत. हो. सो त्यांनी XYZ पुस्तक काढलं, हो. कादंबरी धरू आपण साधी, हा. एक त्यांनी नॉवेल काढलं, हम्म. तो पॅन वर्ल्ड विकू शकतो. हो जर त्यांनी राईट डिस्ट्रीब्युटर पकडला हो. तर त्याला लिमिटेशन्स नाहीये. हम्म. मराठी प्रकाशकाच्या बाउंड्रीज डिफाईन आहेत. बर. कारण मराठी भाषा ही हा. महाराष्ट्राच्या बाहेर किती बोलली जाते. बोलली जाते पण थोडी अगदी. एक्झॅक्टली ना. हा. सो बेळगावात बुक सेलर्स आहेत, हो. गोव्यात बुक सेलर्स आहेत. हम्म. माझ्या माहितीनुसार वडोदरा आणि इंदोर मध्ये पण एक मराठी बुक सेलर हो, आहे हो, की हो. जो तिथे त्यांचा प्रसार करतो, जिथे मराठी लोक बरोबर आहेत. बरोबर पण बरोबर. संपलं ना. दिल्लीमध्ये कोण, मला कधी दिल्लीतनं मराठी पुस्तकांची ऑर्डर का नाही येत? बर. कारण ते लिमिटेशन्स हम्म. आपल्या भाषेचे. हम्म. सेम विथ हिंदी ऑल्सो. पण हिंदीला परत थोडं प्लस पॉइंट आहे, कारण हिंदी आपल्या 29 स्टेट्स पैकी 20 मध्ये तरी प्रामुख्यानेच बोलली जाते. बरोबर आहे. सो त्यांचंही बरोबर. मार्केट थोडं मोठं आहे. म्हणजे त्यांना विचार करावा लागत नाही की अरे 1000 एडिशन काढायची का 5000 लावायची, हा. जो आपल्याला करावा लागतो हा. की हा. 700 लावायची, 1000 लावायची का 2000 लावायची. बरोबर आहे. बरोबर आहे. तो त्यांना जो तुम्ही म्हणता इंग्लिश वर्सेस मराठी, हम्म. हा फरक आहे. हम्म. मराठी तुम्ही एका लिमिटच्या बाहेर तुम्ही ई बुक कराल त्याचं, मग फॉरेन मध्ये बसलेलाही तो वाचू शकतो. अमेझॉनशी टायअप नंतर हो. आम्ही आजकाल बघतोय की आमच्या इंटरनॅशनल ऑर्डर्स खूप येतात. ऑस्ट्रेलियावरनं येतात, US, दुबई, UK वरनं येतात. हा. ऍड्रेस बघूनच कळतं की ही कुठे चाललेली. बरोबर आहे. पण अगेन लिमिटेशन आहे. बर. कारण मराठी बोलणारे किती असतील? 10 कोटी, 12 कोटी, हम्म. 14 कोटी जण असतील. आणि त्यात परत तो वाचक पाहिजे. एक्झॅक्टली. हम्म. एक्झॅक्टली. हम्म. तो वाचक पाहिजे. वाचक आहे. हम्म. वाचक आहे. एक्झिबिशन यांच्यासारख्या याच्यातनच कळतं की वाचक आहे. बर. कारण वाचक नसलं असतं तर तुम्ही आता फुटफॉल बघताय रोजचा. बरोबर आहे. बरोबर. साताऱ्यासारख्या उपनगरातही तुम्ही फुटफॉल बघता. बरोबर बरोबर बरोबर. पुण्यातही आपण सगळ्यांनी मिरॅकल हो बघितलं हो हो की हो. काय म्हणजे पुढं तर इतिहास घडवत आहे या बाबतीत. एक्झॅक्टली.
सडनली नंबर 2चा इव्हेंट होतो हो, पुणे हो, पुस्तक महोत्सव. हो 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 हो. समजा मला पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्ये चालू करायचंय, काम चालू करायचंय, मी नवीन होतकरू आहे ज्याला चालू करायचंय. यू बिंग अन एक्सपिरियन्स पर्सन, तुम्ही मला काय 5 टिप्स द्याल ज्या मी फॉलो करायला पाहिजे, ज्या स्टेजला तुम्ही आहात त्याच्या थोडं तरी कुठेतरी मी पोचेन? फर्स्ट इज युनिकनेस. बर. तुम्ही आता बघितलं असेल तर 300 प्रकाशक हो इथेच हो. मराठीतलेच. हो एक टायटल पासून ते आमच्यासारखे 3000 पुस्तकं प्रकाशित केलेले असे भरपूर आहे. हो. सो कॉम्पिटिशन सगळीकडे आहे. व्हॉट स्टँड्स आउट इज युनिकनेस. बर. मग तो युनिकनेस असेल, तुमची पुस्तकं कुठल्या प्रकारची आहे, जॉनर काय आहे, त्याचं वाङ्मय प्रकार काय आहे, हा. त्याचं प्रोडक्शन काय आहे, ह्याच्यामध्ये युनिक असू शकतो. विषय हा दुसरा मेन महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही कुठल्या विषयाची पुस्तकं काढताय. बर. आजकाल खूप वेगळ्या विषयाची पुस्तकं लोकांना पाहिजेत आणि कळतंय. बर. सायन्सची पुस्तकं आजकाल फार जातात. बर. एनिथिंग विच इज स्पेस. हा. ओके. स्पेसिफिक टू स्पेस. स्पेस. हा. मी आता एक साधारण 10 पुस्तकं काढली त्या प्रकारची. बर. यू विल नॉट बिलीव्ह 6 महिन्यामध्ये आवृत्ती संपली. बर. आणि असं नाहीये ती सगळी पुस्तकं म्हणजे संच 1000 रुपयाचा आहे. अच्छा. हो. ओके ओके ओके. मला वाटलेलं 3 वर्ष स्टँडर्ड जो आमचा एक टर्निंग पॉइंट आहे हा. तो जाणार. हा. 6 महिन्यात संपली. सो आता बरं. माझ्याकडे इथे या एक्झिबिशन नाहीये, पुण्यातच संपली माझी. अच्छा. आणि वेळच मिळाला नाही तुम्हाला सो print याच्यात करून कळतं की घ्यायला. व्हॉट दे वॉन्ट, व्हॉट हा. पेरेंट्स आर गिव्हिंग टू देअर चिल्ड्रन. बरोबर आहे. काय देतात ते. बरोबर. लोकांना थ्रिलर पाहिजे. हम्म. सुहास शिरवाळकर हे नाव हो. काय बोलणार, म्हणजे हो. याच्या पलीकडे काही हो. नाहीच आहे. बरोबर आहे. लोकांना थ्रिलर पाहिजे. लोकांना काहीतरी एनिथिंग विच गिव्स देम दॅट किक. हा. कादंबरीचा काळ मी तरी म्हणेन थोडासा उतरताय. ओके. पण ललित कथासंग्रह यांना एक छान दिवस आहे. बर. ऐतिहासिकला प्रचंड दिवस आहे. हो हो. खूप आहे. खूप आहे. खूप आहे. म्हणजे ते तर संपतच नाही. जे Exactly. जे आपले क्लासिकल लेजेंड्स आहेत ते Exactly. वर्षानुवर्ष चालूच आहे. मोर पॉइंट असा आहे की तुमचं डिस्ट्रीब्युशन, हम्म. तुम्ही कुठपर्यंत पोहोचताय. बर. आणि शेवटचं मी असं सांगेन की वैविध्यपूर्णता. हम्म. एकाच प्रकारची पुस्तकं काढत बसलं की एका लिमिट नंतर त्याला एक स्टॅगरिंग पॉइंट. ओके. जेव्हा आता आम्ही इतक्या वर्ष एक्झिबिशन करून आम्हाला कळायला लागलेलं आहे की एखादी फॅमिली एखाद्या स्टॉल मध्ये येते, कुठलाही, मी काय माझा म्हणत नाही, हम्म. इतर बुक सेलर्स कडनंही आम्ही इनपुट्स घेतो राईट. की काय पाहिजे. हा. मेन म्हणजे की त्यांच्याकडनं कळतं, म्हणजे ते पुस्तक विक्रेते हो. त्यांच्याकडनं कळतं हो. की अमेझॉनचा डेटा शेअर करतो, वेबसाईटचा डेटा मिळतो की हो. लोकांना काय पाहिजे. बरोबर. त्याच्यानुसार जर तुम्ही वैविध्यपूर्ण पुस्तकं काढली हम्म. तर डेफिनेटली खूप फायदा आहे. बर. म्हणजे माझी 37 प्रकारांमध्ये पुस्तक आहे. 37 कॅटेगरीमध्ये आम्ही 37 कॅटेगरीमध्ये मी पुस्तकं काढतो. ललित आहे, समीक्षा आहे, वाङ्मय आहे, म्हणजे प्रौढ वाङ्मय आहे, बालकुमार आहे, कुमार आहे, कथा, कादंबऱ्या. एरोटिक चालतं का आपल्याकडे? नाही, आजकाल स्पिरिच्युअलला फार हे आहे सडनली, आय डोंट नो वाय. पण एक लोक आत्ताही खूप लोकांनी मागितलं. बर. काही स्पिरिच्युअल आहे, ओशो आहे, साधू गुरूंवरती हा. पुस्तक आहे, गौर गोपालदासचं पुस्तक आहे. सो हा. पीपल आर गोईंग इन टू स्पिरिच्युअलिटी और माइंड स्पेस. लोकांना पाहिजे अध्यात्मावरचं पुस्तक आहे का. हा. सो काही लोक करतायत. Okay. समहाऊ वी डोंट फाइंड दॅट हे. सो आम्ही नाही तिथे हे करत. आपण करतच नाही ते. माझी एक पण नाहीये टू बी ओके फाईन. फ्रँक. माझं एकही पुस्तक अध्यात्मावरती नाहीये. बर बर. तू एक साधारण 20 एक वर्षापूर्वी आलास बिझनेस मध्ये. बिझनेस 15 15 आणि भाऊ इव्हेंच्युअली जाऊन 6 झाला 6 7. 7. बरोबर आहे. तुम्ही दोघच जण. आम्ही दोघं जण. मग असं काही आहे का आपल्याकडे की मी फक्त ही स्ट्रीम बघतो, तू फक्त ती स्ट्रीम बघ, असं नाही, काही आहे? असं आहे पण आणि नाही पण. म्हणजे याचंही उत्तर आहे आणि नाहीच आहे. हा. कारण त्याला साहित्यातलं, मगाशी जसं आपल्या गप्पा झाल्या की त्याला साहित्यातलं जास्त कळतं. बर. ही अगदी म्हणजे काळादगडावरची रेंग आहे. हम्म. असं नाही. समोर तो मला कधीतरी म्हणतो हे टायटल किंवा हा विषयावरती आपण जरा आता बघूयात. कधी मी त्याला काही पुस्तकं सुचवतो. हा. माझा कल थोडा आधीच पासन, म्हणजे जॉईन झाल्यापासूनच थोडासा इंटू मॅनेजमेंट आहे.
किंवा डे टू डे ऑपरेशन्स और एक्झिबिशन और कम्युनिकेटिंग विथ बुक सेलर्स, फायनान्स, मनी हा थोडासा माझा आधीपासूनच हे असल्यामुळे ती साईड मी जास्त बघतो. साहित्य ही साईड तो जास्त बघतो. पण ऍट द एंड नाऊ आय एम हिअर, ही इज देअर. बरोबर. तो सगळंच बघतोय. सो वेन एव्हर ही इज नॉट देअर फॉर सम रिझन मी सगळं बघतोय. सो ते तसं आहे. इट इज ऑलवेज जॉईंट कोऑपरेशन. ते जॉईंटलीच होतं. बरोबर. आणि 55 वर्ष आपण मार्केटमध्ये आहोत. इंडिव्हिज्युअली हे शक्यच नाही. टीम पाहिजेच आपल्याला. आपली कितीची टीम आहे आताच्या परिस्थितीत? आम्हाला धरून 31-32 जणांची टीम आहे आमची. ओके. म्हणजे त्यात संपादक पण आले, संपादक, टायपिस्ट पण आले, सगळे आले. मी प्रूफ रीडर आणि आर्टिस्ट धरत नाही. बरं. ते बाहेर आहेत. ते बाहेरचे. बरं. हरकत नाही. आणि या 30-32 लोकांमध्ये सगळं काही रन होतं. हो. ते रोल्स पण तुमचे जसे प्रत्येकाचे रोल्स डिफाईन्ड. प्रत्येकाचे रोल्स टीम पडलेले आहेत. त्या टीमचा एक कोणीतरी हेड आहे. ओके. जिथे इथे आता एक हेड आहे. एक्झिबिशन साठी एक हेड केलेला आहे. बरं. पुण्यात आता इथे अर्धी टीम आहे, तर पुण्यातल्या सगळ्या मुलांचा एक हेड केलेला आहे. तिथल्या येणाऱ्या ऑर्डर्स, तिथल्या रोजचे कामं हे ठरलेली आहेत. बरं. मग चॅलेंजेस काय येतात ऍज अ प्रकाशक म्हणून? तुम्हाला चॅलेंजेस काय येतात बिझनेस रन करायला? मेन चॅलेंज म्हणाला तर खूप वाईट गोष्ट आहे डिस्काउंट्स. हा एक फार आमच्याकडे. आपण आता किती देतोय? मी आता 15 आणि 20. बर. अगदीच कोणीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी, जसं सुहास शिरवळकरांची 130 पुस्तकं द्या, आय विल गिव्ह हिम 35% डिस्काउंट. जो 24,000 रुपयाचा संच विकत घेतो एमआरपीचा, मी त्याला का नाही देणार? बरोबर आहे. पण आमच्याकडे जनरल ट्रेडला, म्हणजे मी पुस्तक छापलं की मला पॅन महाराष्ट्र जे माझे बुक सेलर्स आहेत त्यांना जे ठरलेल्या अटींनुसार पुस्तकं पाठवायची, हा जो एक पारंपरिक व्यवसाय आहे, तिथे डिस्काउंट हे फार वाढले. बरोबर. आणि याच्यामुळे फार प्रॉब्लेम होतो. काही लोकांनी या सवयी लावून ठेवलेल्या आहेत मार्केटमध्ये. म्हणजे 70 आणि 80% डिस्काउंट दिला जातो. नाही, आता मी एक स्टॉल बघितला, सर्व पुस्तकां 100 रुपयाचं पुस्तक 75% डिस्काउंट मध्ये, म्हणजे 25 रुपयाला झालं. अरे म्हणजे प्रोडक्शन कॉस्टच त्याची तेवढी आहे ना. नाही, पण ते पुस्तक जुनं पण आहे असं मला वाटतं. असू देत ना, पण ते पुस्तक आहे ना शेवटी. आम्ही लोकांना हेच समजवतो, तुम्ही पीव्हीआर ला पिक्चर बघायला जाता, 400 रुपयाचे पॉपकॉर्न आणि 400 रुपयाचं तिकीट गुणिले 3, म्हणजे 3 ची फॅमिली गेली, तर म्हणजे तुम्ही साधारण 1-2 हजार रुपये जर खर्च करताय, तुम्ही तिथे डिस्काउंट साठी हुज्जत घालता. रेमंडच्या दुकानामध्ये आपण कपडे घ्यायला जातो, नाही, शक्यच नाही. तिथे तुम्ही हुज्जत घालता. बिलिंग काउंटरवरती उभे असताना 3200चा शर्ट आवडला की घेऊन टाकतो. आणि ह्युमन नेचर आहे ना. पुस्तकच म्हणली की का. पण मग ते पब्लिशर्सनी सवय लावलेली आहे ना. लावलेली आहे ना, ही हार्ड फॅक्ट आहे. कुठेतरी एका लिमिट पर्यंत आम्ही पण लावली असेल. मी काय म्हणत नाही की आम्ही त्याच्यात नाही आणि बाकीच्यांनीच हे केलंय असं नाही. काही कारणांमुळे, कोरोना सारख्या वाईट परिस्थितीमुळे थोडे हायर हे द्यावे लागतात. पण ती परत म्हणलं ना, ह्युमन टेंडन्सी, एकदा दिलं की ते त्यांना अजून पाहिजे ना. मग याच्यामुळे मार्केट डिस्टर्ब होतं. बरोबर आहे. जो एक स्टेडी चालू आहे तो डिस्टर्ब होतो. आणि याचा खरं तर दुष्परिणाम बघितलात ना, तर तो बुकसेलर्सला आहे. पब्लिशर काय म्हणणार आहे, यार मला पुस्तक विकायचं नाही का, तुम्हाला जमत आहे, मी माझ्या याने प्रयत्न करतो, मी D2C करतो, मी डिरेक्ट टू कस्टमर्स करतो. आय विल मेक माय वेबसाईट मोर ब्युटिफुल. बरोबर आहे. मोर ऍडव्हान्स. बरोबर आहे. मी अमेझॉनवर प्रमोशन करेन. मला माझं पुस्तक विकायचं आणि चांगल्या तऱ्हेने विकायचं आणि बॅलन्स ठेवून विकायचं. कारण त्याच्यासाठी घेतलेले खूप कष्ट आहेत. ते काय फुकट थोडीच आहे. एवढे जीएसटी आम्ही भरतो, आम्हाला त्याचं रिबेट शून्य आहे, कारण पुस्तकं जीएसटीतनं माफ आहेत. पण पुस्तकासाठी जे लागणार आहे त्या सगळ्यावरती वाढवून ठेवलेलं आहे. बरोबर आहे. मग या सगळ्याचा कुठेतरी विचार केला तर हे जे डिस्काउंट मार्केट आहे, हा आमच्यासाठी फार बिग चॅलेंज. आणि मग काय होतं माहितीये का, तुम्ही माझ्याकडे आलात, 1 लाख रुपयाची खरेदी करायची, किती देणार?
हा. आपण म्हणतो 35-40% डिस्काउंट देऊ. हा. मग 2 दिवसानंतर काय होतं, तीच व्यक्ती और तीच संस्था, अजून इतकं मोठं मार्केट आहे, हो हो समोरचं म्हणतो 50-55. बर. ते अजून कोणीतरी तीच जातात, पुस्तकं. तीच पुस्तकावर मे बी कुठली तरी वेगळी असतील, बर. कुठली असतील पुस्तकं. हम्म. पलीकडचा म्हणतो 1 लाख कॅश देणार का, 60% म्हणजे घोडे बाजार झाला. हो मग तो परत ओरिजिनल ज्याची त्याला घ्यायची आहे, हा. तो माझ्याकडे आणि म्हणतो की सर मला 65 एवढं मिळणार का. हा. हा. बर, आपला एवढा कट्टुकट व्यवसाय, म्हणजे एवढा थिन तुमचं मार्जिन, प्रोडक्शन कॉस्ट पण नसेल ते. थिन म्हणजे मी तेच सांगत होतो की इतका थिन मार्जिनचा व्यवसाय हा. आहे की वी अर्न 10% नेट प्रॉफिट आफ्टर ऑल दी ओव्हरहेड कॉस्ट. ओके. पगार आहे, हा. एम्प्लॉय बेनिफिट्स आहेत, इन्शुरन्स आहे, ओव्हरहेड कॉस्ट आहे, मिसलेनियस कॉस्ट आहे, टॅक्सेस आहे, जीएसटी आहे, व्हॉट नॉट. हा. हा. इतके छोटे छोटे हेड्स काढले तर आपण, तुम्ही म्हणाल की मग हा बिझनेस चालतो कसा. हा. 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 व्हॉट वी अर्न इज 10% नेट प्रॉफिट ऑन अवर टर्न ओव्हर. ही रियालिटी. वेफर थिन आहे हे. हे वेफर थिन आहे. हा. सो तुम्हाला खूप जपावं लागतं. हम्म. मग त्या जपण्यासाठी तुम्हाला ती 1 लाखाची ऑर्डर घालवायची पण नाही. हा, बरोबर आहे. मग तुम्हाला कोणीतरी तडजोडी करायची. हो. पण हेच संभव आम्हाला कुठेतरी बंद करायचं की ही कुठेतरी चालू केल्याशिवाय याला आळा बसणार नाही. मग तुमच्यासारखे यंग प्रकाशक एकत्र येऊन काही त्याच्यावरती सोल्युशन करतायत का? गप्पांमध्ये सोल्युशन निघतं, बर. इम्प्लिमेंट होणं इम्पॉसिबल आहे. एंड ऑफ द डे हा. मला माझं बघायचं. हो हो. मला माझ्या 30 जणांना पगार द्यायचे, तर त्यांची हो. घर, माझं स्वतःचं घर चालवायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. सो असे खूप वेगवेगळे हे निघालेले हा. आणि त्यातले काही प्रॅक्टिकल पण आहेत, बर. जी आमची आता आमच्यासारखे जे 2nd और 3rd जनरेशन वाले आमचे सगळे मित्र आहेत प्रकाश, हम्म. नेहमी इथे भेटल्यानंतर और बरेच वेळा पुण्यात भेटल्यानंतर या गप्पा होतात की अरे काहीतरी याच्यासाठी करू, पण ते करूवरच राहतं. मी रिव्ह्यू करतो. मला एक मित्र ज्याचा पुस्तकांशी काहीही संबंध नाही, तो मला म्हणाला, अरे तू रिव्ह्यू किती दिवस करणार, काहीतरी पुढचा विचार कर. मी केलेला आहे, पण मी त्याला सांगितला नाही. ओके. मला तो म्हणाला, तू एक काम कर, तू डोंबिवलीत राहतोस, डोंबिवली म्हणजे पुण्याचं डुप्लिकेट आहे, बरोबर. तू पुस्तकांचं दुकान का नाही चालू करत? एक्झॅक्टली. म्हटलं बर. अरे तुला माहितीये का, पुस्तकांच्या दुकानात इन्व्हेस्टमेंट काहीच करावी लागत नाही. हे खरंय. नाही, कसं काय खरंय? बघायला गेलं तर एखाद्या त्याच साईजच्या आपण म्हणू की चष्म्याचं दुकान टाकणार आहे, पुस्तकांचं नाही, चष्म्याचं दुकान टाकणार आहे, त्याच्यापेक्षा एक 20% इन्व्हेस्टमेंट कमी. बर. कशी कमी आहे? लाईट फॅन सोडून त्याला खुर्च्या आणि रॅक्स लागणार आहे. हो. ही त्याची बेसिक म्हणजे स्थावर इन्व्हेस्टमेंट हो. आहे, जे त्याला घ्यावंच लागणार आहे. हो. आणि मग त्याच्यापुढे त्याचं कौशल्य की तो इतर प्रकाशकांबरोबर त्याचे रिलेशन्स कसे. काही प्रकाशकांच्या टर्म्स जर नाही पटल्या तर त्याला कॅशअप द्यावं लागेल, मग ते त्याला इन्व्हेस्टमेंट समजायची का काय त्याला बघावं लागेल. बर बर. पण तुमच्या मित्राचं थोडंसं म्हणणं त्या बाबतीत खरं आहे की बघायला गेलं तर इन्व्हेस्टमेंट थोडी कमी आहे. बर. पण मी पुस्तकाचं दुकान काढावं की काढू नये? डोंबिवलीमध्ये नक्की काढा. पुण्यामधली दुकानं बंद होत आहेत का? कुठलं बंद झालं? हा? कुठलं बंद झालं? झालं बंद, पण नवीनही येत आहेत पुण्यामध्ये. नवीन बरोबर. क्रॉसवर्ड्स उघडतात पुण्यामध्ये. हो. फर्ग्युसन रोडला क्रॉसवर्ड उघडलं, हो, एवढं हो, मोठं हो. उघडलं. हो हो हो. मॉल्स मध्ये आम्ही आमची क्रॉसवर्डवर पुस्तकं ठेवतोय. एअरपोर्टला आमची पुस्तकं आहेत. हो हो. एअरपोर्टला 2 क्रॉसवर्ड्स आहेत पुण्याच्या, बघितलं असाल तर. बर. नाही, पुण्याचा एअरपोर्ट मी बघितलेला. नवीन एअरपोर्टला 2 क्रॉसवर्ड आहेत पुण्याच्या, एक नाही बर. 2. बर बर बर. आणि ते सोडून पुस्तकांचे अजून 2 वेगवेगळे स्टॉल्स आहेत. वेळेचं बंधन दोघांनाही आहे. आज इथे आपण थांबूया, पण आपण या नोटवरती थांबूया की आपल्या मुंबईच्या ऑफिसमध्ये नक्की. आपण खूप गप्पा मारूया. नक्की. ओके. आणि एक माझा शेवटचा प्रश्न आहे की काय नवीन येत आहे. म्हणजे ऑथर जर इथे बसतो तर माझा ट्रेडमार्क असतो, प्रश्न असतो की काय शिस्त आहे. राईट. तर आपल्याकडे काही शिस्त आहे का? जस्ट शिजून आता सर्वच झालेलं आहे. बर. कारण आम्ही काय, आता पुणे पुस्तक महोत्सव हा कॅलेंडर इव्हेंट झाल्यामुळे हो. डिसेंबरचा, हो. मोस्ट ऑफ द आमची गणितं ही साधारण त्याच्या त्याच्या अवतीभोवती हा.
चांगली पुस्तकं आणायची बाबा, हा. या गणितानीच आमची चालू असतात. हा. त्याच्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर, काही शिस्त आहे का, तर हो, खूप नवीन विषय शिस्त आहेत. बर. काही नवीन चांगले राईट्स आम्ही घेतलेले आहेत. बर. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषयातले राईट्स घेतलेले आहेत. बर. म्हणजे व्यक्तिमत्व विकास याच्यावर ते घेतलेले आहेत. हम्म. जसं मगाशी मी सायन्स अँड स्पेस बोललो, हो. त्याच्यासाठी कुमारांसाठी, म्हणजे कुमार पण नाही, सर्वांसाठी त्या रिलेटेड आम्ही काही अजून ऍडिशनल पुस्तकं येत आहेत. 6 महिन्यामध्ये यायला पाहिजेत. काही लहान मुलांचे इंटरेस्टिंग प्रोजेक्ट चालू आहेत. आव्हाड सरांबरोबर चालू आहे. बर. आबा महाजन सरांबरोबर चालू आहे. बर. राजीव तांब्यांबरोबर चालू आहे. म्हणजे आम्हाला आतापर्यंत साहित्य अकादमीत 3 मिळालेले, बाल वाङ्मयाचे 3ही हो. मिळाले. हो. त्याच्यामुळे या सगळ्यांबरोबर, सावंत सरांबरोबर लहान मुलांचं काम चालू आहे. बर. आणि जे आता राईटली म्हणजे एकदम हॉट सर्व्ह झालेलं आहे, ते डिटेक्टिव्ह अल्फा, सौरभ वागळे, ज्याला नेक्स्ट शिरवळकर म्हणतात. हो. हो. त्याच्या नाही, मी डिटेक्टिव्ह आता अल्फा स्टॉल वरती येतो आणि मी 1-2 पुस्तकं तरी ती बघतो वाचून काय आहे. क्रेज लावलेली माहिती, आणि त्याच्या आमच्या जनरेशनला क्रेज लावली. बर. 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 नाही, मी पण तुझ्याच जनरेशनचा आहे. थोडा मोठा आहे वयाने. त्या पांढऱ्या केसांकडे जाऊ नको. शेरलॉक होम्स काढला आम्ही, अखंड शेरलॉक होम्स. हो. हो. काही छान कथासंग्रह येत आहेत, ललित बर. येत आहेत, काम चालू आहे. एनी विच वेज, खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि मी पहिला प्रश्न विचारलेला की मूड कसा आहे. सो माझा पॉडकास्ट सुरू होतो प्रश्नाने, पण माझा शेवट नेहमी गोड असतो. आपण आहोत साताऱ्यामध्ये. 100%. साताऱ्यामध्ये उदयनराजे महाराज बोललेले की मला फक्त एकच बोधी माहिती, कोण? तो आमचा पेढेवाला. तर 150 वर्षांची परंपरा असलेली 5 पिढ्यांचे जे पेढे आपण इथे ठेवलेले आहेत, ते आमचे ब्रँड पार्टनर आहेत, मोदी पेढे. सो आपण तोंड गोड करणार आहोत. पण त्याच्याही आधी इथेच जवळ एक रिटकवली नावाचं गाव आहे, तिकडचा चिवडा खूप फेमस आहे. तर तेही आमचे पार्टनर्स आहेत. त्यांनीही त्यांचं टेस्ट करायला इथे ठेवलेलं आहे, त्यांचे जे काही चिवडा जो स्पेशालिटी आहे, आणि हे खाऊन आपल्याला पाणी प्यायला लागणार आहे. तर आमचे त्याचेही पार्टनर आहेत ऍड प्लस म्हणून. सो आपण दोघं मिळून थोडं ते खाऊया नक्की, आणि पाणी पिऊया, आणि आज इथेच थांबूया. नक्की. आम्हाला हे स्थान दिल्याबद्दल तुमचे आभार, कारण आमची जनरेशन आता याच्यामध्ये आता नवीन वर येते, आणि कुठेतरी आम्हाला एक स्टेज मिळाला आमचे विचार मांडायला. त्याच्याबद्दल मराठी मूळचे खूप खूप धन्यवाद. आणि एकदा परत थोडासा अजून छान मोठा करायला नक्कीच आवडेल. नाही, पुस्तक आणि बरंच काही हा मराठी मूडनी प्लॅटफॉर्म यासाठी केलाय की पूर्ण बुक इकॉनॉमी मधली लोक आपल्याकडे येतात आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारतो. राईट. मग ते लेखक असू दे, प्रकाशक असू दे, लायब्ररी चालवणारे असू देत, बुक सेलर्स असू देत, ट्रान्सलेटर असू देत, प्रूफ रीडर असू देत, एखादा बुक टायपिंग करणारा असू दे, रिव्ह्युअर असू देत, कोणीही असू दे. बरोबर. सो हा प्लॅटफॉर्मच त्याच्यासाठी बनलेला आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात, खूप खूप बरं वाटलं. आणि लवकरच लॉंग फॉर्मॅट मध्ये भेटूया. 100%. सो या पद्धतीने 3rd जनरेशन पब्लिशर आज परत आपल्याकडे एक आलाय. मस्त गप्पा झाल्यात त्याच्याशी. खूप दमलेलो आहोत आम्ही दोघंही, त्यामुळे आज इथेच थांबतो. परत लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.